खरं तर आज अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि हा कार्यक्रम 2 झेंडे असल्यामुळं खरी अडचण झाली सर, नाहीतर सर्व पालक इथं पाहिजे आणि पालका देखत सर्वांसोबत चर्चा करायला पाहिजे। खरं तर शाळेसाठी आज विद्यार्थ्यांसाठी सगळे पालक लाखो रुपये खर्च करायला तयार आहेत, पण गावातली शाळा आहे, सरांनी अतिशय चांगलं रूप या शाळेला देण्याचा प्रयत्न आहे, काम चांगलं आहे त्यांचं। फक्त त्यांनी खंत व्यक्त केली की पालकांची आणि तुमचा बॉन्डिंग नाही, तुमचं कुठेतरी कॉन्टॅक्ट नाही। सर निश्चितच याच्यानंतर एक चांगला 8 दिवसांनी प्रोग्राम घ्या, सर्व पालकांना सक्त सूचना द्या, ज्यांचे विद्यार्थी ते आणि गावातले सगळे ज्येष्ठ नागरिक, शिक्षण प्रेमी नागरिक आणि तुम्हाला जे काही सहकार्याची गरज आहे शाळेचे पालकांची असेल, गावकऱ्यांची असेल, ते आम्ही सर्व द्यायला तयार आहेत। आमचे जे शहरात जाऊन लाखो रुपये खर्च होणार आहे शिक्षणावर, ते जर तुम्ही इथं वाचवणार असाल तर गावकरी म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायला आमची तयारी। तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या, ती सगळे गावकरी म्हणून, पालक म्हणून आम्ही ती समर्थपणे पेलणार आणि तुमची आणि आमची कुठेतरी ही झालेली बॉन्डिंग याच्यातून विद्यार्थ्यांचं भवितव्य निश्चित या ठिकाणी फुलवलं जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आता 2 प्रोग्राम असल्यामुळे आमची अडचण झाली, निश्चितच तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे, पण आता दोन्ही कार्यक्रम आहेत, तिकडेही जाणं गरजेचं आहे, त्यामुळं आम्ही तुमची थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि निश्चितच आपण एका दिवशी भेटू आणि याच्यावर सविस्तर चर्चा करू। जे विद्यार्थी शिस्तीत वागत नसतील, आम्हाला तक्रारी आल्या, ठराविक 4-2 जण आहेत, त्यांच्या पालकाला बोलून घ्यायचं, त्यांना बाकीचे काय करायचं नाही, त्याच्या आई वडिलाला बोलून घ्यायचं आणि त्यांच्या देखत त्यांच्या तक्रारी करायच्या, जे विद्यार्थी ऐकणार नाहीत। सर चांगले आले, शिकवाय चांगले आले, सगळं चांगलं झालंय, मग तुम्ही बाकीचं कुटाण्यात पडू नका, ही संधी पुन्हा येणार नाही। एकदा ठराविक काळ असतो, तो जर गेला तर पुन्हा भवितव्य नाही। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती, आणि इथून पुढे जर तुम्ही शिस्तीत नाही वागला तर आम्ही सगळे गावकरी सरांच्या सोबत आहेत, पुढील कारवाई निश्चित केली जाईल। विद्यार्थ्यांना सूचना आहे, आलेल्या संधीचं सोनं करा आणि आपलं भवितव्य घडवा। धन्यवाद।